अंबड एमआयडीसी पोलीस चौकीची जोरदार कामगिरी। पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास 12 तासांच्या आत एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 28 मे 2025 ला दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान आयमा हाऊस आंबेडकर रोड येथे एमआयडीसी जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस ठाण्यास गोपनीय खबरीकडून माहिती प्राप्त होताच सदर ठिकाणी एमआयडीसी चुंचाळे चौकीकडील गस्तीस असणारे पोलीस अंमलदार महेश सावळे, मच्छिंद्र दिवे हे तात्काळ घटनास्थळी गेले, परंतु नमूद चोरट्यास पोलिसांचा सुगावा लागताच त्यानं अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला। त्यानंतर वरिष्ठ बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला। नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी भेट देऊन त्यांनी नमूद गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरता सूचना दिल्या। पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना त्यांचे विश्वासू खबरीमार्फत नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपींची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सेवाळे आणि पथक यांनी संशयित आरोपी शिताफीनं पकडून त्यांच्याकडे त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव नितीन रामलाल पवार, वय वर्ष 29, राहणार जाधव संकुल, अंबड, नाशिक असं सांगितलं। त्याच्याकडून नमूद गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यानं नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, समाधान चव्हाण, महेश सावळे, पोलीस शिपाई किरण सोनवणे, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, मच्छिंद्र दिवे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास साळुंखे, आवेश शेख, संदीप खैरनार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे यांनी पार पाडली।